राम राम. शोभा काळे ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच देवाच्या चरणी प्रार्थना करू. तर चला ठीक आहे. बघा, पावसाचं वातावरण झालं आहे, वारं पण खूप सुटलं आहे आणि कालच्यासारखंच पुन्हा गॅलरी धुवून घेतली. आज काल बाथरूम क्लीन केला, आज गॅलरी क्लीन केली आणि काल मेहंदी लावायला जमलं नाही, टाईम भेटला नाही. तर बघू चला आपण आता मेहंदी लावलेली मी डोक्यांना. वातावरण तर बघा कसं झालं आहे, नुसतं पावसाचं. आणि आपण माल पण आणलेला आहे नवरात्रीचा सगळा. तर ते गाडीतून रात्री काढायला वेळ नाही भेटला, तर आज काढू ते आणि मग मी तुम्हाला दाखवून काय काय आणलं मैत्रिणींनो नवरात्रासाठी. तर ठीक आहे. हॅप्पी राहा, खुश राहा, चांगलं राहा सगळ्या. राम राम. आता आवरून झाल्यावर सगळ्यांना मैत्रिणींना आवरून घेतले सगळं चकाचक आणि मेहंदी लावून घेतली डोक्याला. काल आपल्याला लावायला जमलं नव्हतं ना मेहंदी. तर आता मग वरी जाऊ चिमण्यांना दाणे टाकायला. लवकर जाणंच होय ना, आता वाजले 8:30. तर चला ठीक आहे, पटापट आवरून झालं. ती पोरगी 7ला येते ना, तर मग गेली. आज तिला सांगितलं असे भांडे घासले तू तर चांगले घासत जाय. तर बघू आज कसे घासले. तर टाटा सगळ्यांना. आले बघा वरी. बघा वातावरण कसं झालं आहे पावसाचं, बघू शकता तुम्ही. आणि वरी आले, मग लक्षात आलं एका ठिकाणानं आपल्याला पेपर आणायचे, कारण दुकानात पेपर लागतात ना मैत्रिणींनो. लागत येतं कशाला, शेव द्यायला, बारीक बारीक वस्तू द्यायला. तर मग एक ठिकाणी भेटत येतं, तर ते लक्षात आलं. बघा चिमण्या बघा, हे बघा मी वरी ते दाणे टाकले त्यांना, पण मी त्यांच्या जवळ चालले ना, त्या पळून चालले तिकडे गेले. त्या पळून मग खाता खाता पळून गेल्या. तर जाऊ द्या, खाऊ द्या बिचाऱ्यांना. जाऊ आपण, चला पेपर आणाय जाऊ. असे कामं राहते तर सकाळी सकाळी घेऊन येऊ दुकानात. नाहीच ना पेपर. जायचं झालं का कुलूप लावून जावं लागत. रात्री जेवायला नव्हतं, बाहेर गेलो होतो. मग रात्रीची खिचडी होती, एक नंबर लागली, एक नंबर. कशी लागली रे? एक नंबर. अरे थोडं केलं का काही पण तर खूप चांगलं होतं, आणि जास्त केलं का नाश्ता झाला मला सकाळी सकाळी. असंच नाश्ता करत जाय घरी मेंटल. हां, बाळे खातो, वडेपाव खातो, समोसे खातो. लोक मला म्हणते तर मग पोरगं कसं झालंय काळे बाई, पोराला काय खायला देतात का नाही तुम्ही? तुला चव लागत नाही घरातल्याची, मग काय करणार? आता सांग खिचडी कशी झाली होती मला सांगते. पाणी दे, पाणी. पाणी देतेस खिचडी? सांग. खिचडी भारी झाली, मला आवडली म्हणून मी स्वतःहून बोलतो ना. हा का? पाणी दे. सगळ्यांना सबस्क्राईब लाईक करायला सगळ्यांना सांग. सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ येतील आणि अजून थोडंफार चेंजेस करू आम्ही. मोबाईल नवीन घेऊ, क्लिअरिटी येईल. तुम्ही सपोर्ट केला तर आम्ही पुढे जाऊ, तुम्ही नाही केला तर आम्ही मागे राहू. आपल्याच माणसांनी आपल्याला पुढे घेऊन जावं ही माझी नम्र विनंती आणि धन्यवाद. आणि सबस्क्राईब का सगळ्यांचे सबस्क्राईब जेवढ्यांनी केले त्यांचे आभार मानते मी मैत्रिणींनो, मित्रांनो. तर सगळ्यांना असेच हॅपी राहा, खुश राहा, कारण तुमच्या सबस्क्राईबमुळं मी पुढं जाऊ शकते. माझी मेहनत आहेच आहे मैत्रिणींनो. यूट्यूबमध्ये खूप मेहनत राहते, करावं लागतं. 1-1.5 तास लागतो व्हिडिओ एडिटिंग करायला, खूप राहतं. पण बघा, घरपट्टी येईल आमच्या घराची 2400 रुपये. आई तू आहे 50 वर्षाचा, तुझं शिक्षण झालंय 3री. हा ना तुला काही येत नाही ना काही येत नाही, तुला सही येत नाही. हा तू आता यूट्यूब चालवतीये, तू तुझ्या हाताने एडिटिंग शिकली. हा म्हणजे हे तुझ्या अंगात कस काय, म्हणजे काय कला आहे? हा मग लोक पुढे जाताना मागं खेचतात. हा हे लोकांचा दृष्टिकोन चुकीचा आहे. यांनी सपोर्ट करायला पाहिजे होती. तू 3री शिकलेली बाई, तू हे नेमकं कशी करते? तू म्हणजे तुझ्या अंगात काय भाऊ? मग तू पण शिक ना माझ्याकडून शिकायसारखं आहे का तुला? काय शिकतो ढेकळ तू? काय शिकत नाही? तुला कळत नाही का? हा, माझ्याकडून काय काय शिकायसारखं आहे, काय काय नाही. चल ठीक आहे, राम राम कर मला. राम राम. हा तर मैत्रिणींनो, सगळ्यांना राम राम परत एकदा. आणि राम राम म्हणायचं. बघा आता मेहंदी
लावली मी, निश्या लावत नाही कधी, पण ती लावली, दोन्ही मिक्स करून लावत राहते मी. ती दुसरी मेहंदी लावते. तर हे बघा ही लावली, ते लाल तसंच राहिलं, काही उपयोग नाही झाला मेहंदी लावून. डबल काम झालं आता बघा. कारण मी कोणती मेहंदी लावते, मी ना मेघा मेहंदी लावते, दोन्ही मिक्स करून. तर काहीच कळत नाही लाल आहे का ब्लॅक आहे असो काळी आहे. तर ती दोन्ही मिक्स करते. ती एका पुडी, आता मेघा मेहंदी आहे ना, मेघा मेहंदीमध्ये 3 पुड्या राहत्या. आता मी काय करते, एक लाल आणि एक काळी दोन्ही मिक्स करून फक्त असं भांगाने इथून इतकेच पांढरे होते केस आहे बाई, इथून इतके, आणि ही इथं भांगात. कारण आता लोड वाढला जास्त आणि इथं केस मग लवकर पांढरे होते. तर डोक्यावर एवढं बोज. आता मी तुम्हाला हळूहळू सगळं दाखवणार, सकाळ ते संध्याकाळपर्यंतचे कामं कसे कोणते, तेव्हा तुम्हाला कळेल की मी किती काम करते, म्हणजे किती तिसरी शिकलेली बाई, किती काय काय करते, किती ॲडजस्टमेंट करते, किती मॅनेजमेंट करते, आणि स्वयंपाक पण कसा करते. स्वयंपाक दीपकला सरासरी तर कोणाच्या हातचं स्वयंपाक आवडतच नाही. कारण चपात्या जेव्हा वैशू चपात्या करायची, वैशू म्हणजे माझी पोरगी, आणि मी चपात्या करायची, तर दीपकला ना चपात्या केलेल्या लगेच कळायच्या. मला म्हणायचं, आई तू चपात्या केलेलं नाही वाटतं, आज वैशून केलेले वाटतं. तर मला म्हणावं लागायचं हो. त्याला एवढं कळायचं म्हणजे माझ्या स्वयंपाकामधला फरक आणि वैशूच्या स्वयंपाकामधला फरक. तर चला ठीक आहे, शिकल हळूहळू वैशू, कारण तिला स्वयंपाक करूच दिला नव्हता मी, फक्त वरचीच कामं करायची ती. आता लग्न झाले तर आता शिकन, तिची सासूबाई शिकवतील तिला हळूहळू स्वयंपाक करायचं, कसं करायचं, काय करायचं. आणि मग दीपकला आवडत नव्हता म्हणून मग तिला मी कधी जास्त फोर्सच करत नव्हते की तू स्वयंपाक कर म्हणून. तर मग आता करील ती हळूहळू, शिकल, काही हरकत नाही. तर मग आता काय करायचं आपल्याला, मग मी मेहंदी कोणती लावते, त्या मेहंदीला मी मेघा मेहंदी लावते, दोन्ही मिक्स करून. आणि तरी मग मला दुकानं विचारायचे, गिऱ्हाईक बाया विचारायच्या की तुम्ही कोणती मेहंदी लावतात, तुम्ही कोणती मेहंदी लावतात, मला असं विचारित होत्या. तर मला असं वाटायचं, आज का बरं विचारतात मी कोणती मेहंदी. मी मेहंदी लावायची ना, मेघा मेहंदी दोन्ही मिक्स करून, रेड आणि ब्लॅक, तर अजिबात कत्ताही ओळखू येत नव्हतं की काय लावले बाबा. तर मग अशी मेहंदी लावते बघा. ही असं डबल काम झालं आहे. निशा पहिल्यानं लावली. निशा का लावली पहिल्यानं, तर आपल्या दुकानात मेघा मेहंदी राहते विकायला, पण त्याच्यातली लालच होती, काळी नव्हती, काळी संपलेली होती. तर मग जास्तच पांढरं दिसू लागलं, हे चांगल्या दिवसाने केलं म्हणून मग मी काल आणली होती. तर त्याला ठीक आहे, जाऊ द्या, आता परत उद्या परवा अजून लिहावं लागेल. पण ह्याचे डबल कामं होऊन गेले ना, एवढं डबल कामाला माझ्याकडे वेळ नाही आहे. तर चला ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला तर बघू पुढचं. आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ टाकायला अजून आम्हाला माहिती नाही एवढं कसे टाकायचे, काय टाकायचे, आणि आम्ही काही करून जास्त सरासरी शिकून घेत नाही. एक पोरगा दुकानं येतं तर त्याच्याकडून त्याला येतं माहिती, मग त्याच्याकडून मी माहिती करून घेते आणि स्वतः मी करते, एडिट स्वतः करते, स्वतः मी व्हिडिओ काढते. तर एवढे कामं असूनसुद्धा वेळात वेळ काढून एवढे कामं करते मैत्रिणींनो. तर ते कसं होतं, अजून माहिती नसल्याप्रमाणे मला इंग्लिश वाचता येत नाही, आणि मोबाईलवर कसं सगळं इंग्लिश राहतं, आता ते काही एवढं आपल्याला वाचता येत नाही. तर चला ठीक आहे, असू द्या, जे असेल कसं आपल्याला दाखवायचं, रीलमध्ये दाखवायचं, एक करायचं, एक असं नाही आहे, जे असेल ते सत्य परिस्थिती दाखवायची. आणि दुसरी गोष्ट, मला कमेंट आलेली होती, इंग्लिशमध्येच होती ती, पण ते मसाला भाताची आम्हाला खूप रेसिपी आवडली आहे. तर ती रेसिपी आम्हाला आमच्या नगरमधलीच येते, तर आम्हाला मसाला भाताची रेसिपी खूप आवडली, तर पाठवून द्या. तर म्हटलं चालेल ठीक आहे. आता त्यांना पाठवून द्यायची मला रेसिपी, तर कधी वेळ भेटेल सांगा, कधी काय करायचं, तर द्यावंच लागेल त्यांना मला थोडीशी पाठवून. तर चला ठीक आहे. आणि मग हे असे काम आहे ना, तर त्याच्यामुळं ना कामात काम करावं लागतं. मग वेळ भेटत नाही परिपूर्ण व्हिडिओ एडिट करायला. ते कसं आला काय आला समजत नाही, एवढी काही माहिती नाही, आणि कोणाला विचारून जास्त घ्यायचं नाही. विचारायला गेलं का त्याचा लोक फायदा उचलत येतं. तर त्याचा अनुभव आहे, मला सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे, म्हणून मी सांगते की आपली कोणाला गरज दाखवली का लगेच त्या गरजेचा लोक फायदा उचलत येतं. त्याच्यामुळे आपली गरज कोणाला दाखवायची नाही. आपल्याला जसं येईल तसं करायचं, हळूहळू शिकतं बघा. आता हळूहळू मी व्हिडिओ एडिट करायचा शिकले, कसं बोलायचं ते शिकले. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, मला एवढंच सांगायचं आहे की हे मेहंदीचं झालेलं असं म्हणून त्याच्यावरून ते निघालं, म्हणून मग मी तुम्हाला सांगितलं. आणि हां, इथून पुढं अजून माझ्याकडे माईक नाही, अजून स्टँड नाही आहे, काही नाही. तर ज्यांनी बी मला सबस्क्राईब केले त्यांनी जर आवडले तर मला कमेंट करा जा मैत्रिणींनो. तुमचे खूप आभार. आणि
आणि दुसरी गोष्ट मी घेईल आता कॅमेरा घेईल किंवा क्लॅरिटीचा चांगला मोबाईल घेईल आणि माईक घेईल आणि मग चांगली इथून पुढे मी चांगले व्हिडिओ टाकायचे प्रयत्न करेल, कोशिश करेल तुमच्यासाठी. आणि आता सकाळपासून आज पण सकाळपासूनचं दाखवणार आहे मी तुम्हाला. तर काय काय चला बघू. चला ठीक आहे. इथे हे कपड्याचा ढीग पडला. आता आज नाही आहे धुवायला टाईम, आज आता उद्या धू भेटला टाईम. आता नवरात्र आली आहे तर नवरात्राचं आपल्याला बघायचे. दुकानात माल आणलेला आहे ते पण दाखवते मी आता तुम्हाला. दुकानात गेलं जायचं आहे दुकानामध्ये. आणि दुसरी गोष्ट हे कपडे ना आता उद्या चांगले भिजू घालू छान मस्त. आणि याला वेळ भेटला तर उद्या धुऊ. मशीन आहे हे बघा, मशीन आहे. मला मशीनमधलं नाही आवडत कपडे धुवायला, तर ती मशीन तशीच पडलेली. उगंच असं वाटतं उगंच घेतली. आता मी हे 2-4 माझा गाऊन पर्कल अंडरपॅन्टी हे धुवून टाकणार. आणि मग असं वाटेल की काम झाल्यासारखं. हे कोरडे जेवढे कपडे तसे उद्या धुऊ. तर चला ठीक आहे. आता हे कपडे धुतल्यावर नंतर मग आपण स्वयंपाकाला लागू. बघा धुवून घेतले 2-3 गाऊन पर्कल आणि अंडरपॅन्टी. हे धुतलं का मग असं वाटतं घरामध्ये सगळे कामं आवरल्यासारखे. आणि चला ठीक आहे आता स्वयंपाकाला. डाळ शिजायला सूप पण करून पिते नाही मी मुगाच्या डाळीचं. मग आता ह्याला जराशी फोडणी पण अजून भरली नाही डब्यामध्ये. काल डबा घासला. आता पीठ पण भरून घेऊ. तर टाईम भेटला तर भरू, नाही तर तसंच ठेवू. मूग डाळीचं सूप मी दाखवलं होतं तुम्हाला एकदा. त्याच्यात तूप टाकलेले. आता हे प्यायचं. आपल्याला एलर्जी येईल मूग डाळीनं, अशी एलर्जी येते. आणि रात्रीची खिचडी खूप छान झाली होती, साधी सोपी केली होती. आता तशीच जराशी थोडीशी खिचडी टाकते आणि मूग डाळ आहे ती जराशी त्याला फोडणी देते आणि 2-3 पोळ्या टाकते. जिरे, लसूण, कढीपत्ता, टमाटर. तर अशा मुगाच्या डाळीला अशी फोडणी देते मी. कधी फिक्की राहते, कधी लाल मिरची पावडरची राहते, कधी हिरव्या मिरचीची राहते. खूप प्रकार आहे. केली तशी राहते. तर आता ही लाल मिरची पावडरची खूप चांगली मूग डाळ होती. आणि आता लोखंडाच्या कढईत करून घेतलेली आहे. आणि दुसऱ्या भांड्यात ओतून घ्यायची, कारण लवकर जास्त वेळ ठेवलं का तर खूप काळ्या पडतात भाज्या म्हणा, वरण म्हणा. आता हे असं वरण झालं बघा. आता ह्याला कोथिंबीर नव्हती, भाजीपाला नाही आहे, आणायला टाईम नाही. हप्ता होऊन गेला तरी भाजीपाला आणला नाही. आता बघू आज नाही तर उद्या मग भेटला टाईम तर आणू, नाही तर मग चाललंय. आधी पीठ मळून घेतलं मैत्रिणींनो. पीठ मुरून जाईन, झाकून ठेवू. चला तर कोणी मसाले भात म्हणतं तर चला आता आपण पीठ मुरूस तर इकडे खिचडीची तयारी करून घेऊ. छान मस्त रात्री केली होती, दीपकला खूप आवडली तर आता पण तशीच करते. मग खिचडी, मूग डाळीचं वरण आणि चपात्या कापून घेतलं. आणि आता आपण टाकू मसुराची डाळ. थोडीशी होती तेवढी टाकली. भात म्हणा किंवा खिचडी म्हणा. आणि हे मुगाची डाळ केलेली आहे ना तर त्याचंच आहे, धुवून घेतलं. तर चला ठीक आहे. मग आता इकडे पीठ मुरलं तर आता लगेच आपण चपात्या करून घेऊ आणि मग परत दुकानात जाऊ. मैत्रिणींनो, लोखंडाच्या तव्यावरच पोळ्या करत जा, चांगलं राहते, हानिकारक राहत नाही. आणि खूप चवदार पोळ्या लागत येतात, नरम राहत येतात कोरची कोर. तर बघा पोळी किती छान आली मस्त. तर अशा तुम्ही ना लोखंडाच्या तव्यावर पोळ्या करत जा, कारण मी लोखंडाच्या तव्यावरच भाकरी, पोळ्या, चटणी, पिठलं सगळं लोखंडाच्या तव्यावर करत राहते. मैत्रिणींनो झाला बघा आता स्वयंपाक इथं आणून ठेवला. आमचे बाबा येथील जेवायला. आणि आता चला आपण दुकानात जाऊ. आता वाजले 12:15. चला दुकान. हे बघा एक उपासाचा आला आता नवरात्राचा सगळं फराळ वगैरे आला आहे. हे पण चिप्स आले, हे तळायचे आहे वाटतं बरं का. हे रेडीमेड चिप्स आहे आणि हे बी हे तळायचे, घरी तळायचे आहे. आणि बाकी तळलेले पण आणले आहे. तर बघू आपण थोडं एक खजूर आणली आहे बघा. हे खजूर हे नवरात्रासाठी माल आणला ना रात्री, मग काढून घेतला मी. यायच्या अगोदरच घेतला सकाळी. त्याच्यानंतर आपण आता हे लाडू बघू. लाडू आणले नवरात्रामध्ये. कसं मंदिर आहे जवळ तुळजाभवानीचं, तर लोकायला लागते तर आरतीला वगैरे असं. कांदे ना, हे कांदे राहतात ना आपल्या दुकानात विकायला,
खराब खराब पाणी निघाले. कुठं चाललाय व्हिडिओ? हे काही तुझे काय दे ना. हो माझं पण इकडे घ्या, इकडे घ्या. याचं पण घ्या. हे सोरट आणली आहे. सोरट आता कापूर राहिलं इकडे कोपऱ्यात बसून. आता 1 रुपयाला एक सोरट आहे आणि याच्यावर तुम्हाला फटाकड्याची हे भेटणार आहे. चला आता दुकानाकडे चाललो तर आपण. आणि दुकानात गेल्याच्या नंतर भाजीपाला आणायला पण जायचं आहे. तर मग भाजीपाला आणायला पण जाऊ. भाजीपाला आणायला निघालो आपण आता. कधी का इनको मला पण फेमस. हे काय तुला पण फेमस केले ना मग आता. हे काय चला मैत्रिणी आपण आता भाजीपाला आणायला चाललोय. तुम्हाला मी आमच्या इथली नवरात्री देवी बसती. नवरात्रीमधली खूप मोठं राहतं इथं. तुम्हाला मी दाखवता. एक मिनटं थांबव इथं. आहे बघा बघा बापा. हे बघा हे असंच घ्या. हां हे बघा हे आता आमच्या इथं ना मोठी देवी बसणार आहे मैत्रिणींनो. आम्ही पण इथं 3100 रुपये पावती दिलेली आहे. आमची 31 दुकान आहे म्हणून किराणा आपल्या 31ची पावती पाडलेली आहे त्यांनी. तर बघा छान मस्त. हे बघा इथं खूप मोठा गरबा वगैरे राहते. मी तसं तुम्हाला दाखवीनच. आता मी भाजीपाला घ्यायला चालले होते. म्हटलं यांना दाखवू. दाड्या करतात खूप. तर तुम्हाला मी दाखवीन. चला आता निघू आपण भाजीपाला आणायला. कोथिंबीर खूप भारी आहे. 10 रुपयाला आहे. घेते मी कोथिंबीर आणायला. बाजारात भाजीपाल्यात खूप गर्दी आहे. आणि उद्या बाजार पण आहे ना आपला. पित्र पण आहे उद्या. अमुष्याची शेवटचा अमुष्या म्हणून इतका भाजीपाला पण आलेला आहे. खूप भाजीपाला पण आहे आणि गर्दी पण खूप आहे. तर चला बघू आपण काय काय घेतलं इथं. सीताफळ कसे दिले? लिंब घेते बघा इथे 10चे 5 देत आहे बाबा. मोबाईल घ्यायचा होता ना मैत्रिणी आपल्याला. आता नवरात्रामध्ये ऑफरमध्ये निघन तर आपण ना मोबाईल बघायला आलेलो आहे. क्लिअरिटी दिसत नाही ना मोबाईलची. अरे हा तर माझ्याकडे आहे पण याच्यात क्लिअरिटी येत नाही ना त्या ब्लॉगची म्हणून. ही येळेवर येते माझ्या कामाला. फोन केला का येते. कधी कधी करते नाटक पण मग येते बुवा. तिला माहिती आहे आता जावंच लागणार आहे. मग येते बिचारी. खरंच तुम्हाला सांगते खूप चांगली येते. कारण येळे कोणी येत नाही आपल्या कामाला. माझ्या तर येत नाही कोणी कामाला. पण मग ही कसं काही आली मलाच नाही माहिती. तर तिला म्हटलं ते रॅक खाली करायची आपल्याला दुसरीकडे लावायची आहे. किती कामं राहतात मैत्रिणींना. बघा तुम्ही किती कामात कामं. इथं कांद्याचा ढीक पडला बघा शकता तुम्ही. ही इकडं पसारा पडला बघा. आता हे माल लावायचा. आता ही आधी रॅक घेऊ म्हणलं इकडं. आणि त्याच्यानंतर मग बघा त्या दिवशी मी आणला होता मागच्या शुक्रवारी. त्याला 8 दिवस झाले. हे माल बघा पावडरचे डबे वगैरे. हे असं सर काम करावं लागतं. काय करावं आता काही समजायला झालं. बघा हे चिप्स. हे नवरात्राचे चिप्स आलेले बघा. हे लावायचे अजून एका सोयीनं. पण ती बिचारी येते कामाला. जाऊ दे काही असं दिवसभर काम करते ना ती साईडवर. त्याच्यामुळं ना तिला ना जमत नाही. पण मग फोन केला का नाही करते. पण येते 1-1.5 तास का व्हाय ना. तर चला आता आपण रॅक इकडे घेऊ. तिला काढायला लावलंय मी पण काढू लागते तिला. तर तेव्हा इथं मारुती चिप्स पण आले. इसू आले 10 आले. गाडी आली काही मालाची काय बघा. बघा तिथलं काय होतं ना. आम्ही रॅक काय घेतली इकडं. तर रॅक घ्यायचं काही काम चालू होतं. आणि माल काय आला भगवरंटी आली आपली नवरात्राची. तर कुठं काय उतरून घ्यायचं कुठं काय उतरून घ्यायचं कळायला गेलं. मैत्रिणींनो घरी आले आता. दुपारचा स्वयंपाक पडलेला आहे. तसं खिचडी केलेली होती. मसाले भात खिचडी. त्याच्यानंतर पोळ्या पण आहे. आता जराशी थोडंसं पिठलं करते. मला तर काही जेवायचं नाही. खूप उशिरा जेवण झालं होतं 3 वाजता माझं. तर मग चला आता ठीक आहे थोडं पिठलं करू.
पीठ भरायचं. आता भरायला लागले पीठ. आज काही स्वयंपाक करायचा नव्हता ना, म्हणून मग करा बरं.